नमस्कार शेतकरी बांधवांनो, पाठीमागे जे कांदा पीक पाहत आहे तर कांदा पिकाची टिकवून क्षमता चांगल्या पद्धतीने वाढली पाहिजे. निश्चितच येणारी जी बुरशी असेल तर बुरशीसुद्धा कंट्रोल झाली पाहिजे, टिकवून क्षमता वाढली पाहिजे. त्याचबरोबर पत्ती चकाकी चांगल्या पद्धतीने राहिली पाहिजे. तर कुठली फवारणी असेल, कुठलं पाटपाणी देणं गरजेचं आहे की जेणेकरून चांगल्या पद्धतीने फायदा मिळेल. त्यासाठी महत्त्वाची माहिती आहे. निश्चितच आपल्या चॅनलला पहिलं काम असेल आपल्या चॅनलला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा. तर या ठिकाणी पाटपाणी जात असेल तर पाटपाणी जात असताना या ठिकाणी आपल्याला टेक्नोझेड 4 किलो या पद्धतीमध्ये आपल्याला पाटमातून द्यायचे, म्हणजे जेणेकरून जमिनीमध्ये असणारी बुरशी असेल, जे असणारे फंगस असतील, त्यासाठी आपल्याला नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला हे महत्त्वाचं जे टेक्नोझेड 4 किलो आहे ते आपल्याला या ठिकाणी देऊन घ्यायचे. फवारणीच्या माध्यमातून या ठिकाणी चांगले करीत असताना या ठिकाणी पहिलं बुरशीनाशक वापरायचं असेल तर चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी PI इंडस्ट्रीजचं विजमा पॅरास्टोबुलिन मोलिक्युल गटामधलं आहे. पॅरास्टोबुलिन प्लस वास्कुलाइड आहे ते आपल्या ठिकाणी मारून घ्या. त्याचबरोबर या ठिकाणी घ्यायचे ऑक्झिनॉल, हे एक मारायचे. आणि नंतर या ठिकाणी आपल्याला कीटकनाशक म्हणून या ठिकाणी आपण घेत असताना या ठिकाणी लाल कुळीचं कुठेतरी प्रादुर्भाव जाणू शकतो. तो निश्चितच या ठिकाणी दानुकाचं ओमाइट या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे. आणि महत्त्वाचं आहे ते कंपल्सरी स्टिकर. त्याचबरोबर थोडंसं पिवळपणा आला असेल तर निश्चितच या ठिकाणी PI इंडस्ट्रीचं बायोविटा ही कंपल्सरी आपण वापरू शकता, जे खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळणार आहे. हे साधारणपणे 4 ते 5 मोलिक्युल आहे, हे आपल्याला या ठिकाणी फवारणीच्या माध्यमातून घ्यायचे आणि फांदे फवारून काढायचे, जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीने ग्रीनरी मिळेल, कांदा टिकवून क्षमता चांगली राहील आणि निश्चितच कांदा सड होणार नाही, मर होणार नाही. यासाठी आपण महत्त्वाचं काम आहे, येणाऱ्या बुरशीवरती नियंत्रण राहील, हे महत्त्वाचं काम आपल्या ठिकाणी करायचं आहे. निश्चितच या पद्धतीमध्ये सर्वांनी हे ॲप्लिकेशन करून घ्या. निश्चित ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकऱ्यांना पाठवा. धन्यवाद.